जेव्हा ऑपरेशन करून आलो ती गाडी मी स्वतःच घरी चालवत आलो. शिक्षणाला पुण्यात राहून सुद्धा तो शहराकडे वळला नाही. पोळ्या करता येत नव्हत्या म्हणा किंवा असं बऱ्याच गोष्टी जमत नव्हत्या. कारण कसं होतं की आई लवकर गेल्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला शिकवल्या नाही गेल्या. आणि तो शहराकडे वळला नाही म्हणून आज मी इथे माझ्या घरात त्याच्या सोबतीने राहू शकते. गावी राहणाऱ्यांना कोण मुलगी देत नाही. नातेवाईक जे सांगत होते की तो मुंबईला का जात नाही, आई वडिलांना सांगत होते की याला गावाला काय ठेवता, मजुरीच करणार आहे ना, मुंबईला पाठवून दे. पण त्यांना आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असं समजेल की मी नेमकं काय काम करतोय. श्रद्धा तुमच्या मनातली हीच तुम्हाला फलप्राप्ती देते. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलेलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तिर्लोट या गावामध्ये. या गावामध्ये यायचं कारण म्हणजे आपल्याला एक ईमेल आला होता काही दिवसांपूर्वी सुखदा गोगटे यांचा, आणि त्यांनी सुचवलेल्या विषयानुसार आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. विषय काय असणार आहे याचा अंदाज तुम्हाला कदाचित आला असेल. तर आपल्यासोबत आपण ज्यांच्यासाठी इथे आलेलो आहोत ते स्वतः आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तुमचा सुरुवातीला परिचय. मी योगेश दीक्षित, राहतो तिर्लोट, देवगड, सिंधुदुर्गमध्ये. मी आता इथे एक इलेक्ट्रॉनिक्सच्या स्वरूपातला इलेक्ट्रॉनिक्समधला बिझनेस करतो. बरोबर. त्याच्यामध्ये इन्व्हर्टर, बॅटरी, CCTV कॅमेरा, सोलर सिस्टीम, ऑनग्रेड ऑफग्रेडिंग यांची सेल्स सर्व्हिस, तसंच पंपाचे स्टार्टर, मोबाईलवर ऑन ऑफ करणारे आणि साधे यांचं मॅन्युफॅक्चरिंग असं आम्ही आत्ता इथे करतो. बरं, आपण मंडळी मुद्दामून एकदम रस्त्यावरती येऊन या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. याचं कारण असं आहे की हे जे गाव आहे तिर्लोट, अतिशय दुर्गम भाग म्हणायला हरकत नाही. कारण इथे येईपर्यंत अशा प्रकारची इंडस्ट्री इथे असू शकते याचा अंदाज मला स्वतःला सुद्धा नव्हता. सुरुवातीलाच इथे त्यांचं ब्रँडिंगसुद्धा दिसेल, बॅनरसुद्धा दिसेल, स्वरूप इलेक्ट्रॉनिक्स म्हणून. हे नाव जेव्हा मला कालच समजलं, तुम्ही जेव्हा तुमचं मॅपचं लोकेशन पाठवलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी पण तुमचा इनडिरेक्टली ग्राहक आहे. अविनाश केळकर यांच्या माध्यमातून आपण तुमचं स्टार्टर बसविला होता ऑटोमेशनचा. तर त्याचा सुद्धा एक आनंद झाला की आपण अशा एका व्यक्तीचं आज शूट करणार आहोत ज्यांचं प्रोडक्ट आपण वापरतोय आणि यशस्वीरित्या वापरतोय. 2 वर्ष झाली, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. थँक्यू. मला सांगा दादा, तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? मी 12वी सायन्स केलं. 12वी सायन्स करून डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन केलं आहे पुण्यामध्ये. आणि त्यानंतर पहिल्या काही काळामध्ये साधारण 2007 पासून कॉम्प्युटर रिपेअरिंग सुरू केलं. आणि त्याच्याचबरोबर 2011-12च्या दरम्यान TV रिपेअरिंग किंवा होम अप्लायन्सेस सगळे रिपेअरिंग हा विषय सुरू केला. अच्छा. आणि आता 2017 पहिल्यांदा आपण 2G प्रकारचा मोबाईल स्टार्टर बनवला. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग ह्या विषयामध्ये आपण 2017 पासून सुरुवात केली. अच्छा. आणि ते प्रॉडक्ट बऱ्यापैकी चांगलं चाललं आणि म्हणजे स्टेबल झालं. पहिल्यांदा असं काही बिझनेस मोठा करणं किंवा असा उद्देश नव्हता त्याच्यामध्ये. एक काहीतरी वेगळा ट्राय करायचा म्हणून ऍक्च्युअली केलेला प्रयत्न होता. बरोबर. पण तो खूप यशस्वी झाला आणि मग त्याचं पुढे बिझनेसमध्ये म्हणजे एका मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये रूपांतर केलं. 2022 पासून आपण पहिला आपला 2G प्रकारचा होता. नंतर सगळीकडे जिओचं नेटवर्क आलं, त्याच्यामुळे आपण नंतर 4G प्रकारचा जो पुढचा विषय आहे तर 4G प्रकारचे स्टार्टर आपण 2022 पासून मॅन्युफॅक्चरिंग करायला सुरुवात केली. अच्छा. आणि आता आपले 2G 4G वाले दोन्ही प्रकारचे पंप स्टार्टर तसेच साधे पॅनल आपण यावर्षीपासून आता सुरू करतोय. पुढच्या सीझनमध्ये तुम्हाला तेही मार्केटमध्ये स्वरूप इलेक्ट्रॉनिक्सच्या ब्रँड नेम खाली बघायला मिळते. बरोबर. दादांचा एक हात जो आहे तो काही कारणास्तव ऑपरेट केलेला आहे, त्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आणि जो ईमेल आला होता सुखदाजी यांचा, त्यात विशेषतः हाच उल्लेख केला होता की अशा प्रकारचं आयुष्यात एक संकट येऊन सुद्धा धैर्याने कशा प्रकारे तो व्यवसाय त्यांनी पुढे नेला आत्तापर्यंत. आणि ॲक्च्युली त्यांनी मगाशी बोलता बोलता सांगितलं की ही घटना घडल्यानंतर अजून रॅपिडली त्यांनी व्यवसाय वाढवलेला आहे. तर हे खूपच इन्स्पिरेशनल असणार आहे पूर्ण ही स्टोरी जाणून घेणं. आणि खरोखरच अशा प्रकारची माणसं म्हणजे कोकणात काही नाही असं म्हणणाऱ्यांसाठी एक मोठं उदाहरण आहेत. मला सांगा दादा, तुमच्या पाठीमागे एक मंदिरासारखं काहीतरी दिसतंय, तर ते नेमकं काय आहे? आणि बाजूला शेत आहे ते कोणाचं आहे? बाजूचं शेत आपलं शेजारी दांडेकर म्हणून त्यांचं आहे. आणि जे मंदिर आहे ते आमच्या खाली एक चुलत काका आहेत त्यांच्या मालकीचं आहे. अच्छा. तिर्लोट गणपती मंदिर म्हणून हा एसटीचा बस स्टॉप पण जेव्हा एसटी इथे सुरू झाली गावामध्ये पहिला त्याला अधिकृत स्टेजवाला एसटी स्टॉप आहे. बरोबर. 1940 साली ते त्यांनी गणपतीची स्थापना केली. बरोबर. आणि पुढे 1978 साली त्याचं परत पुनरुज्जीवन केलेलं आहे. आणि आता ते तिर्लोट गणपती मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. वा, क्या बात आहे. म्हणजे खाजगी मंदिर आहे, परंतु एक प्रसिद्ध असा इथला स्टॉप आहे. निसर्गाने भरभरलेलं असं हे गाव आहे. भरभरून आपल्याला चहूबाजूंनी निसर्ग दिसेल.
आता इथून मला वाटतंय तुमचा परिसर सुरू परिसर सुरू होतो. होतो. इथे गेट आहे आणि आपण आता आतमध्ये या गेटमध्ये जाणार आहोत आणि पाहणार आहोत की स्वरूप इलेक्ट्रॉनिक्सची कहाणी आत्तापर्यंतची कशी राहिलेली आहे. सर्वात पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे इथे अनेक मराठी तरुण, स्थानिक तरुण गावातले कार्यरत आहेत, जे पाहून मला स्वतःला अतिशय आनंद झाला. कारण प्रत्येक व्हिडिओमधून आपलं खास करून तरुणांसाठी आव्हान असतं नक्कीच की गाव सोडू नका आणि जे सोडून गेलेत त्यांनी गावात परत या. परत या. पण हे सांगताना इथे कसं सर्व्हाइव्ह करता येईल, कशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे इथे जीवन जगू शकतो, आनंदात जगू शकतो आणि व्यावसायिक जीवन सुद्धा कसं यशस्वीरित्या आपण पार पाडू शकतो, तर त्याचं जिवंत उदाहरण आज आपल्याला दादांच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे, त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. हे दादांचं घर आहे मला वाटतंय, होय. बरोबर ना? हो. आणि घराच्या समोरच त्यांचा व्यवसाय चालतो. आपण आता आतमध्ये जाऊया आणि तुम्ही आम्हाला दाखवा हो. की कशा प्रकारे तुमचं काम चालतं. हे आपलं सर्किट असतं मुळात पहिलं बेसिक. ओके, तर हे सर्किट बेअर पीसीबी आहे. हा अच्छा. आपण स्वतः डिझाईन केलाय, डेव्हलप आपण केलेला आहे. बर, ह्याचं आपली जी फाईल आहे ही चायनाला जाते आणि चायनावरनं हा पीसीबी इम्पोर्ट होऊन आपल्याकडे येतो. ओके, आता चायनामध्ये करण्यामागचं कारण एवढंच आहे की अजूनही आपल्या भारतामध्ये पीसीबीची इंडस्ट्री आहे ती तेवढी ग्रो होत नाहीये. बरोबर. किंवा सगळ्यात महत्वाचं जे लिडिंग टाइम आहे ते प्रत्येक कंपनीचे साधारणपणे 22 वर्किंग डेज, म्हणजे आज ऑर्डर टाकल्यानंतर आपल्याला साधारणपणे महिन्याभराने पीसीबी अवेलेबल होतात. बरोबर. जी गॅप खूप अजूनही मोठी आहे. पीसीबी आल्यानंतर त्याची क्वालिटी ऑलमोस्ट बऱ्यापैकी खूपच चांगली असते. त्यानंतर इथे असेंब्लीचं काम होतं बरोबर. पॅनलमध्ये. बरोबर. आपले सगळे समोर कंपोनंट ठेवलेले असतात. पहिले कंपोनंट ह्या स्टँड वरती लागतात. स्टँडवर आपण ते पीसीबी अडकवून घेतो. अच्छा, त्यानंतर मॅन्युअली त्याचे कंपोनंट त्याला जोडले जातात. बरोबर. जोडले गेल्यानंतर त्याचं सोल्डरिंग होतं. सोल्डरिंग केल्यानंतर असेंब्ली होते. अच्छा. असेंब्ली केल्यानंतर त्याच्या आतमध्ये सॉफ्टवेअर भरणे, त्याचं टेस्टिंग हा पुढचा भाग केला. बरोबर. सॉफ्टवेअर सुद्धा तुम्ही स्वतः डेव्हलप स्वतः डिझाईन आहे. डेव्हलप आपण स्वतः केलेलं पूर्ण. आता इलेक्ट्रॉनिक्स हा एक स्वतंत्र विषय झाला, सॉफ्टवेअर हा एक वेगळा विषय बरोबर. झाला. दोन्ही विषय तुम्ही स्वतः करताय, ह्याच्यासाठी वेगळी टीम हायर केलेली असते की तुम्ही स्वतः हे सेल्फ डेव्हलपमेंट आहे. सेल्फ सगळं म्हणजे त्याचं एम्बेडेड सॉफ्टवेअर, ऍक्च्युअली सॉफ्टवेअर म्हणजे एम्बेडेड कोड असतात. तर ते आपण हार्डवेअरही आपण डिझाईन करतो, डेव्हलपमेंटही करतो आणि ते जोडतोय आपणच पूर्ण. बरोबर. आणि जे कस्टम रिक्वायरमेंट नुसार जे असेल तेही आपण त्यामध्ये तयार करून देतो. तुम्ही मगाशी सांगितलं की सुरुवातीपासून तुम्हाला एक आवड होती होय. इलेक्ट्रॉनिक्स रिपेअरिंग मध्ये, होय. टीव्ही रिपेअरिंग तुम्ही स्वतः करत होता. तर मग हे सॉफ्टवेअरचं कुठून शिकलात किंवा त्याची आवड कशी निर्माण झाली? मुळात आधी सगळ्यात इंटरनेटची सोय आमच्याकडे बऱ्यापैकी तशी लवकर झाली. म्हणजे 2006 पासून वगैरे इथे इंटरनेट मिळालं. त्याच्यामुळे इंटरनेट असल्यामुळे एक आवड असते आणि जिज्ञासा असते ती कायम आपल्याला जागी ठेवते. तर युट्यूब हे एक चांगलं माध्यम आहे. नंतर बऱ्याच रिपॉझिटरी आहेत किंवा गुगल हे एक मोठं टूल आहे. तर ती आवड असल्यामुळे 2006 मध्ये आम्ही पहिल्यांदा डिपेक्स साठी प्रोजेक्ट केला होता. तेव्हा गाडीला साधे अॅनालॉग मीटर येत होते. आम्ही डिजिटल डॅशबोर्ड नावाचा एक गाडीचा मीटर बनवला होता. जसं आता आपल्याला पॅनल जसं त्या काळात 2006 आम्ही केलं होतं आणि त्याचा आम्ही डिपेक्सचं प्राइज म्हणजे डिप्लोमासाठी एक एबीबीपी कडनं स्पर्धा असते ते प्राइज आम्ही जिंकलं होतं. जळगावला ते एक्झिबिशन झालं होतं. तर तेव्हापासून ते एक कुठे सुप्त होतं की हे आपल्याला भविष्यात जाऊन करायचं. बरोबर. आता मला सांगा, सर्वात तुमची महत्वाची प्रोडक्ट्स जे आता ट्रेंडिंग मध्ये आहेत किंवा सर्वात मुख्य प्रोडक्ट तुमचं काय आहे? सध्या आपलं सगळ्यात महत्वाचं प्रॉडक्ट आहे 4G चा पंप स्टार्टर. अच्छा. त्याच्यामध्ये इथे सिम कार्ड घातलं जातं. इथे आयसी बसतो आणि वरनं डिस्प्ले लागतो. तर तुम्ही ह्याला कॉल करून पंप चालू किंवा बंद करू शकता. बरोबर. अशा प्रकारचं हे पहिलं प्रॉडक्ट हे जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे आता Okay. आपलं. हे 2022 पासून 4G स्वरूपामध्ये आहे. त्याचा सगळ्यात जास्त आम्हाला रिस्पॉन्स त्याच्याकडनं मिळतोय. तसंच जसं आम्ही हे देत होतो त्याच्यावर लोकांची मागणी होती की तुम्ही साधे पंपाचे पॅनल का नाही बनवत. बरोबर. ती लोकांची बऱ्यापैकी मागणी होती. बरोबर. आता येत्या सीझन पासून आम्ही साधे पॅनल पण बनवायला सुरुवात केली. बरोबर. त्यामुळे साधे पॅनल आम्ही तयार करून देतो. बरोबर. तुम्ही जेव्हा ह्या इंडस्ट्रीत उतरलात तेव्हा इथे आसपास अशा प्रकारचा व्यवसाय कुठे होता की? मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड आपल्या इथे कुठेही नाही. सिंधुदुर्गमध्ये ते 2016 मध्ये तरी कोणी नव्हतं. अच्छा. आपण म्हणजे पंप स्टार्टर या विषयामध्ये सिंधुदुर्गमध्ये पहिल्यांदा म्हणायला काय हरकत नाही माझ्या माहितीप्रमाणे तरी. क्या बात. अशा प्रकारच्या व्यवसायाची तुम्हाला सुरू करावा अशी कल्पना कुठून आली किंवा गरज कुठे भासली की ह्या गोष्टीची गरज आहे? टीव्ही रिपेअरिंगला फिरत असताना असं जाणवलं की आंबा शेतकऱ्यांना बरेचदा आमच्याच शेजारी होता की त्याला मला रोज 3 किलोमीटर जायला लागतं, मोटरसायकल घेऊन शेतात पाणी द्यायला लागतं, मागे यायला लागतं. त्यामुळे ते कुठेतरी डोक्यात होतं की हे आपल्याला असं काहीतरी करता येईल. आणि त्यानंतर मग ती गोष्ट लक्षात आल्यानंतर अरे आपण हे ऍज अ प्रॉडक्ट म्हणून बनवू शकतो का. बरोबर. ट्रायल म्हणून पहिले 50 पीस बनवले.
इथे अजूनही व्यवस्थित चालले. म्हणजे 2017-18 साली बनवले पीस आता रिपेअरिंगला कुठेतरी येतात. म्हणजे एवढे ते वर्ष स्टेबली चालले. बरोबर. आणि ते सुद्धा येतात तेव्हा ट्रान्सफॉर्मर गेलं किंवा बारीक सारीक दुरुस्तीसाठी येतात. एवढे चांगले स्टेबली चालले, प्रॉडक्ट सुद्धा चांगलं चाललं, लोकांना आवडलं. त्याच्यामुळे मग नंतर ते ऍज ए प्रॉडक्ट म्हणून चालू केलं. बरोबर. फक्त आपल्याकडे विषय असा होता की तेव्हा असा प्रश्न पडला की फक्त स्टार्टर ह्या गोष्टीवर आपण सर्व्हाइव्ह करू शकू का. तर त्यामुळे सर्व्हिस इंडस्ट्री हाही त्यातला एक मोठा भाग होता. त्यामुळे लोकल एरियामध्ये आपल्याला इन्व्हर्टर, बॅटरी, सीसीटीव्ही कॅमेरा, सोलर सिस्टीम, ऑन ग्रीड, ऑफ ग्रीड ह्याच्यामध्ये सर्व्हिस देता येईल असा विचार केला. तेव्हा एक कामगार होता माझ्या बरोबर, अजून एक जण माणूस जोडीला घेतला, 2 जण होते. नंतर 2021 साली माझा हात एम्प्युट करायला लागला. त्यानंतर म्हणजे माझी फिरती बंद झाली बऱ्यापैकी. पण त्यावेळी आपल्याला कोणतरी माणूस त्याच्यामध्ये पाहिजे किंवा टीम वाढवायची हा उद्देश होता. त्यानंतर आपल्याकडे आता 5 जण कायमचे आहेत आणि 2 मुली आहेत. आता इथे जी 5 जण आपल्याला दिसत आहेत त्यांचं काय डिपार्टमेंट आहे, प्रत्येक जण काय काय कुठल्या कुठल्या विषयात काम करत असतो? तेजस वाटले. अच्छा. हा मुंबईमध्ये होता, पॅनल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये होता. बरं. तर त्यालाही गावाकडे यायची ओढ होती. तर इथे त्याच्याशी रिलेटेड काम इथे त्याला मिळालं, त्यामुळे तो आनंदी आहे. वा. आणि तो पंप स्टार्टर जे आपले मॅन्युफॅक्चर होतात ते पुढे सगळं मलाच करायला लागायचं. आता पूर्ण क्यूसी आणि त्याचं टेस्टिंग बरोबर. त्याचं काम तो करतो. वा. क्या बात. हा प्रजय कोकाटे. अच्छा. हा इलेक्ट्रिकल मध्ये काम करत होता. बरं. तर इलेक्ट्रिकल मध्ये इन्व्हर्टर, बॅटरी, सीसीटीव्ही कॅमेरा, सोलर सिस्टीम, ऑन ग्रीड, ऑफ ग्रीड सगळं जोडणं, त्याचे फॉल्ट फाइंडिंग करणं बरोबर. ते करताय. ओके. सिद्धेश लाड. अच्छा. हाही इलेक्ट्रिशियन आहे. हा इलेक्ट्रिकलचं काम पूर्णपणे मास्टर आहे. किंवा बरं. एक जो डोकं लागतं हे बरोबर. दोघे जण असले की कुठच्याही साईडचा फॉल्ट निघणार नाही असं होणार नाही. ऑलमोस्ट मला तिथे जायलाच लागत नाही आता. बरोबर. नमस्कार, मी सिद्धेश लाड. मी इथे 2024ला कामाला लागलो. पण जेव्हा 2024ला इथे कामाला लागलो तेव्हा म्हणजे मला तर काही येतच नव्हतं. मला माझी सरांशी ओळख झाली आणि विचार असा होता की नेमकं इथे काय आहे काम, अंदाजच नव्हता. इलेक्ट्रिशियनमध्ये थोडंफार पण माहिती नव्हतं. बरोबर. काहीच नव्हतं माहिती. जेव्हा मी इथे आलो कामाला लागलो त्याच्यानंतर असा सरांचा चांगला सपोर्ट मिळाला की मी 1-2 महिन्यातच सर्व काम शिकलं. म्हणजे कठीण असतं थोडं की इलेक्ट्रिशियनचं काम लवकर शिकणं, पण तो शिकलो चांगलो. आणि आता 2026 पर्यंत जो प्रवास आहे म्हणजे मी तेव्हा काय होतो आणि आता काय आहे, म्हणजे मी स्वतःला हे सांगतो की कुठलीही गोष्ट अशक्य नसते जर केली तर. बरोबर. आणि दुसरं असं सांगायचं की नातेवाईक जे सांगत होते की तो मुंबईला का जात नाही, आई वडिलांना सांगत होते की याला गावाला काय ठेवता, मजुरीच करणार आहे ना, मुंबईला पाठवून दे, मुलगी कशी देणार, हे ते सगळे विषय आले. बरोबर. पण त्यांना आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असं समजेल की मी नेमकं काय काम करतोय, खरंय खरंय, की मी काय करतोय, कसं करतोय आणि माझं काम नेमकं काय आहे असं. नक्कीच. आणि खूप अभिमान वाटेल त्यांनाही सुद्धा किंवा हा प्रश्न निर्माण करणाऱ्यांना उत्तर मिळेल की गावात राहून सुद्धा किती चांगल्या प्रकारचं काम, चांगल्या दर्जाचं काम इथे राहून करू शकतो. गावात राहिला म्हणजे तो काय गडी काम करणारा, मजुरी करणारा असं नाही. तर एक ऑफिस वर्क जसं आपल्याला मुंबई सारख्या ठिकाणी शहरात बघायला मिळतं, किंवा त्याहून सुद्धा एक व्यक्तिमत्व जे तुमचं डेव्हलप होत जाणार आहे, ह्यातनं ज्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. कारण मुंबईतला कामगार हा कामगारच राहतो, पण इथे राहून तुम्ही भविष्यात तुम्हाला भरपूर वाव आहे की तुम्हाला ह्यातनं ज्या गोष्टी शिकायला मिळतील त्याने पुढे तुमच्या जीवनात सुद्धा तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. आणि तुम्ही स्वतःहून आज जे मनोगत व्यक्त केले त्याबद्दल खरंच खूप छान वाटलं. कारण आता तुम्ही जसं म्हटलं की हे उत्तर आहे त्या प्रश्न करणाऱ्यांना, फक्त तुमच्याच नातेवाईकांना नव्हे तर कोकणातले जे लोक प्रश्न करतात की कोकणात काय आहे त्यांच्यासाठी हे उत्तर आहे. आणि मला सांगा, तुम्ही पहिल्यापासून इथे राहायची तुमची इच्छा होतीच की कसं काय? हा, म्हणजे पहिल्यापासून अशी इच्छा की असा विषय झाला की समजा जर मी मुंबईला गेलो तर माझ्या आई वडिलांना कोणी ते बघणार, म्हणजे त्यांना पण आधार पाहिजे म्हणून म्हटलं. आणि आई वडील पण म्हणायला लागले की मुंबईला नको, काय असतील ते छोटं मोठं जरी झालं तरी इथेच थांब. त्यांची इच्छा होती आणि माझ्या पण मनात इच्छा होती की काहीतरी करायचं. आणि मला या क्षेत्रात थोडी आवड होती की मला हे असं काहीतरी करायला मिळालं तर मी आवडेल नक्कीच करेन. आणि इथे आल्यावर ते थोडं थोडं शिकत गेलो, सर्व शिकायला मिळालं आणि सरांनी चांगला सपोर्ट दिला या शिक्षणात, त्यामुळे सर्व व्यवस्थित झालं. बरोबर. तुमचं शिक्षण आणि गाव कुठलं? माझं वाडा गाव तेच, आणि शिक्षण माझं ग्रॅज्युएशन झालंय कम्प्लीट. अच्छा. आणि फॅब्रिकेशन करतोय तो सोलर साठी कायम आपल्याला गरज लागते कोणत्या फॅब्रिकेटर. तर फॅब्रिकेटर साठी आम्ही माणूस बघत होतो. अच्छा. तर स्पेशली ओंकार पुजारे हा सगळं फॅब्रिकेशनचं डिपार्टमेंट सांभाळतो. आणि आता म्हणजे येत्या पुढच्या महिन्याभराच्या ऑर्डर आमच्या आता फायनली आता आमचं काम चालूच आहे. बरोबर आहे.
आणि राजेश घाडी हे सगळं अकाउंट सांभाळतात. नमस्कार. प्लस नवीन ऑर्डर घेणे, कस्टमरशी बोलणे, बरोबर. कस्टमरला कन्व्हिन्स करणे, म्हणजे मार्केटिंग मार्केटिंग प्लस पेपर वर्क अच्छा, सगळं काम ते सांभाळतात. बरोबर बरोबर. नमस्कार, माझं नाव राजेश गाडी. मी 2022 पासून स्वरूप इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काम करतोय. इथे काम करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधीच असं बर्डन नाही आलं. हे माझी एक फॅमिलीच आहे. सरांनी कधी असं नोकर म्हणून कधी कोणालाच वागवलं नाही. त्यांनी प्रत्येक वेळी असं आपलाच भाऊ आहे किंवा आपल्याच घरातले एक व्यक्ती आहे असं त्यांनी वागवलं. ऍक्च्युली मी मुंबईला होतो. मुंबईला मी साधारण 6 वर्ष मुंबईमध्ये राहिलो. त्यानंतर एक दिवस असा आला की मी मुंबईमध्ये ट्रेनमध्ये प्रवास करताना माझी बॅग, मी गेटवरती होतो, त्या एका खांबाला लागली. त्या दिवशी निश्चय केला की गावी जायचं, काय ते होऊ दे, मुंबईला नाही थांबायचं. कारण ते मुंबई म्हणजे फक्त सकाळी उठा आणि धावत राहा असं होतं ते जीवन. ते मला काय पसंत पडलं नाही आणि तिथून मग उठलो, गावी आलो, सरळ गावी आलो आणि इथे सौंदळा देवगड ॲग्रो फूड्स म्हणून एक कंपनी आहे, तिथे मी 3 वर्ष काम केलं. त्यानंतर तिथून इथे शिफ्ट झालो आणि इथे आत्ता मी कंटिन्युअस साधारण 22 पासून आत्तापर्यंत मी इथेच आहे. आणि माझं स्वप्न आहे की स्वरूप इलेक्ट्रॉनिक्सला प्रॉपर ऑफिस असलं पाहिजे, असं काम करायचं आहे. तर त्यामध्ये सगळी ही टीम आमची जोमात काम करतात. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कॉल त्या दिवशी अटेंड करण्याचा प्रयत्न करतात. हे खूपच आश्वासक चित्र आहे. खरं तर ही फ्रेम आत्तापर्यंतच्या सर्व व्हिडिओज मधली बेस्ट फ्रेम आहे असं मी म्हणेन. कारण ज्या तरुण पिढीला आपण आवाहन करत असतो ती तरुण पिढी साक्षात या व्हिडिओमध्ये दिसते आहे. आणि तुम्ही सर्व मंडळी हे आपल्या कोकणचं फ्युचर आहातच. जे कोकण सोडून जात आहेत त्या मुलांसाठी उदाहरण आहात की इथे राहून सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो. येणाऱ्या पिढ्यांसाठी तुम्ही आश्वासक चित्र आहात. तुम्हाला मुंबई सोडून तुम्ही इथे आलात, तुमच्या पाठीमागे जो दादा आहे तो सुद्धा मुंबई सोडून आल्याचं मगाशी आपल्याला कळलं. तर तुमचे अनुभव इथले कसे आहेत? इकडे आल्यावर तुम्हाला आता समाधान आहे की कुठेतरी मुंबईची परत आठवण येते? खरंच खूप समाधान आहे इथे गावात. वेळेवर कामावर येणं आणि वेळेवर घरी जाणं, आई वडिलांना वेळ देणं, हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर इथे मला सांगायचा होतो. आपण एरवी म्हणजे मुंबईला मी साधारण पहाटे उठायचो आणि लेट यायचो, त्यामुळे भावांशी बोलणं वगैरे व्हायचंच नाही. इथे कसं साधारण 9 वाजता 9:30 वाजता आपण कामावरती जायचं, 7-7:30ला घरी जायचं, घरच्यांना वेळ देता येतो. तुमच्या मनाला विचारा की तुम्ही सुखी आहात का, आनंदी आहात का? कारण जर तुम्ही सुखी आणि आनंद असाल तरच तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता. किंवा तुम्ही मनावर दगड ठेवून ते तिथेच कोंडून राहिलात, तुम्हाला मुंबई राहायला आवडत नसेल, गावी जायला आवडतंय, तर माझं मत असं आहे की तुम्ही गावी येऊन स्वतःचा व्यवसाय करा किंवा कुठेतरी अशी नोकरी पकडा की ज्याने समोरच्याचा पण विकास करता येईल, स्वतःचा विकास करता येईल. ओव्हरऑल कोकणामध्ये जे यूथ आहे ते इथे गावी का थांबत नाहीत, मुंबईला का पळतात, तर तो सगळ्यात मुख्य कारण आहे ते गावी राहणाऱ्यांना कोण मुलगी देत नाही. तुम्ही जर मुंबईत असाल, मुंबईत तुमचे फ्लॅट असतील, तरच तुम्हाला एखादी मुलगी लग्नासाठी होकार देऊ शकते. पण माझं म्हणणं असं आहे की इथेही मुंबईपेक्षा आपण कमवू शकतो, इथेही मुंबईपेक्षा आपण सुशेगात जीवन जगू शकतो. कोकणात सुद्धा किंवा गावी सुद्धा सुख आहे. नक्कीच नक्कीच. मुलींनी आणि त्यांच्या घरच्यांनी विचार करण्याची गरज आहे या विषयावर निश्चितपणाने, की आपल्या गावात सुद्धा सुख आहे. आणि तुम्ही मगाशी जसं म्हटलं की धाकाधाकीच्या जीवनापेक्षा एक्झॅक्टली आपला जो घरातला पुरुष असेल, जो कामाला बाहेर पडतो आहे किंवा महिला असेल, ती सुरक्षित घरी संध्याकाळी परत Exactly. येते आहे, हो हो, ह्याची जी हमी गावात आहे ती नक्कीच शहरात कुठल्याही नाही. शहरात नाही. नाही. आणि आज विकृतीकडे एवढं वळतंय जग, इतक्या बरं. घाणेरड्या गोष्टी आपल्याला समाजात बघायला मिळतात. खरंय. तर त्या दृष्टीने सुद्धा आपलं गाव, आपलं कोकण सेफ इतकं सुंदर आहे आणि ते आपल्याला जपणं हे आपलं कर्तव्य आहे. कर्तव्य. तर त्या दृष्टीने ही समाजव्यवस्था सुरू राहण्यासाठी इथला जो गंभीर प्रश्न आहे लग्न न होणं, त्यावर कुठेतरी मार्ग काढला पाहिजे आणि त्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. की एक्झॅक्टली. इथे राहून सुद्धा चांगल्या प्रकारे आयुष्य व्यतीत आपण करू शकतो, ह्याची खात्री कुठेतरी येणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच. तुम्ही आज आम्हाला जो वेळ दिलेला आहात त्याबद्दल, तुमच्या कामातून सर्वांना ऑल दी बेस्ट. नक्कीच तुम्ही सर्व कायमस्वरूपी आपल्या गावाशी जोडलेले राहाल, याच मी तुम्हाला शुभेच्छा देईन. आणखीन एक बोलावं वाटतं, तुमचे प्रत्येक व्हिडिओ मी पाहतो, तुमचा प्रत्येक व्हिडिओ कोकण वासियांसंदर्भात आहे की कोकणात काय चालू आहे आणि कशा प्रकारची प्रगती सुरू आहे. त्याबद्दल तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि तुमच्या
चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावं असं मी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. सर्व मुलं किंवा मंडळी जी आहेत तुमची ती स्थानिक आहेत, स्थानिक हे आहे. सर्वात विशेष. कारण बरेचसे व्यवसाय असतात कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये तर सर्व बाहेर परराज्यातील कामगार आणावे लागतात किंवा इव्हन आंबा बागायतदार सुद्धा नेपाळी नेपाळी. आजकाल आणायला लागतात. तर असं न करता तुमच्या या क्षेत्रामध्ये स्थानिकांना रोजगार मिळालेला आहे. प्लस तुमचं हे यशस्वीरित्या 5-6 वर्ष गेली मला वाटतं नक्की हे सर्व मंडळी तुमच्याकडे आहे. स्टार्टर मध्ये आता नवीन इनोव्हेशन अजून काय आहे? स्टार्टर मध्ये आता विषय असा की आतापर्यंत आपण जे स्टार्टर बनवले ते सगळे IVRS प्रकारचे होते, जिथे तुम्ही कॉल लावता आणि मग तो बोलून सांगतो पंप बंद आहे, चालू करण्यासाठी एक डायल करा. बरोबर. तर आता ह्याच्यामध्ये IoT हा विषय महत्वाचा हळूहळू येत चाललाय. अच्छा. तर इंटरनेट ऑफ थिंग्सचा आता काळ आहे. ओके. तर त्या दृष्टीने आपण ऍप्लिकेशन बेस्ड सुद्धा स्टार्टर आता बनवायला सुरुवात केली. अच्छा. तर इथे आपण मोबाईलला बघू शकता. हो. तर पंपाचं स्टेटस तुम्हाला इथे ऑनलाईन दिसत राहतं, बरोबर. काय आहे ते. आता ओके. पंप ऑनलाईन आहे, तर हा. तुम्ही इथनं पंप मोबाईलवरनं चालू, त्याचा एम्पियर किती आहे, व्होल्टेज किती आहे, ऑफ, ह्या प्रकारचं तुम्ही मोबाईल ऍप्लिकेशन बेस करू शकता. वा, क्या बात आहे. अशा प्रकारचं नवीन डेव्हलपमेंट आहे. ह्याच्यामध्ये 2 फायदे होतील. एक तर तुम्हाला एक डिजिटली त्याचा लॉग येत राहील. दुसरी गोष्ट की इंटरनेटचा आता तुम्हाला रिचार्ज फुल करायला लागतं. डेटा बरोबर. पॅकचं एक थोडंसं छोटं इंटरनेट वापरून सुद्धा 300 MB वालं तुमचं एक स्वस्त आणि त्याच्यात रिलायबल अशा बरोबर. दोन्ही गोष्टी आणि ऍडव्हान्स जे ज्या दिशेत जग चाललंय त्या दिशेमध्ये ऍप मध्ये लॉग पण येणार, म्हणजे कधी चालू बंद कधी केली चालू याची बंद केला, history पण कोणी येणार. चालू बंद केला, तुम्ही ओके. तुमचा पंप दुसऱ्या व्यक्तीबरोबर शेअर करू शकता, हम्म. ते करू शकता, तेही होणार आहे. बरोबर. प्लस तुम्हाला दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये होणार आहे. वाव. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जी सिक्युरिटी MTLS प्रकारची जी आता जी लेटेस्ट सिक्युरिटी आहे हम्म. ती आपण त्याच्यामध्ये वापरलोय. म्हणजे हे उद्या हॅक होणं किंवा अशा गोष्टी त्याच्यामध्ये होणार नाही. बरोबर. प्रत्येक डिव्हाइस त्याचं स्वतःचं सर्टिफिकेट की असं सगळं सेटअप हाय सिक्युरिटीवाला आहे. बरोबर. तसंच कस्टम रिक्वायरमेंट कोणाची असेल तर हम्म. त्याही प्रकारे आपण वॉटर लेव्हल कंट्रोलर म्हणा किंवा पंप स्टार्टर म्हणा हे आपण डेव्हलप करून देतो. बरोबर. एखादी जी गावामध्ये अशी इंडस्ट्री आहे त्यांच्या काहीतरी मागणी असते छोटीशी, काहीतरी मला हा बदल करून हवा, तो बदल करून. आता उदाहरणार्थ माझ्याच घरचं बघू शकता. माझ्या घरात आता पाण्याची टाकी किती आहे, लेव्हल किती आहे पाण्याची, अच्छा. मला आता इथे माझ्या मोबाईलवर कळतंय. ओके. अशा प्रकारची जी काही प्रोडक्ट आहेत इनोव्हेटिव्ह ते आम्ही आता तयार नाही, हे खूप गरजेचं प्रोडक्ट आहे, कारण अनेकदा ओव्हरफ्लो होणं, पाणी फुकट जाणं किंवा लक्षात न राहणं. मग याला अलार्म टाईप वगैरे पण काही सिस्टीम आहे? अलार्म टाईप आहे सिस्टीम. त्याच्यामध्ये मी ही सिस्टीम 2014 पासून माझ्या घरी वापरतोय. अच्छा. आता त्याचं प्रॉडक्ट स्वरूपात वॉटर लेव्हल प्रकारचं आम्ही काम करत होतो. बरोबर. तर आता हे डिजिटल अजून काहीतरी ऍडव्हान्स आणि तुम्ही कुठेही असाल तरी ते कळेल लेव्हल काय आहे, तिथून ऑन ऑफ करू शकता. मग आता हे इंट्रोड्यूस मार्केटमध्ये केलेलं आहे की ह्या गणपतीनंतर साधारण इंट्रोड्यूस होईल. मग ते सबस्क्रिप्शन बेसवर असणार की वन टाइम कॉस्ट? मोबाईलचं जे असेल ते कदाचित सबस्क्रिप्शन करायला लागेल, पण ते अगदी मिनिमम असेल. त्याचं कारण असं आहे की आपण एक त्यासाठी सर्व्हर मेंटेन करतो, त्याची सिक्युरिटी सांभाळतो. बरोबर. तर ह्याच्यासाठी सिम कार्ड सुद्धा IoT प्रकारचं आणि त्याचं सबस्क्रिप्शन अगदी मिनिमम असेल, पण तशा प्रकारचं करायचं असं मॉडेलचा विचार आहे. बरोबर. बरोबर. की अगदी सहज परवडेल. आता तुमच्या मोबाईल रिचार्ज जेवढं पडतं त्यापेक्षा ते नक्की बरोबर. कमी असेल. बरोबर. कोकणातल्या एका छोट्याशा गावात काय प्रकारची कामं सुरू आहेत आणि डिजिटल इंडिया आपण ज्या प्रकारे म्हणतोय, तर त्या दृष्टीने इथे जोरदार काम सुरू आहे. अजून ह्या व्यतिरिक्त काही प्रोडक्ट्स तुमचे आहेत की फक्त आपण मेन्शन? आम्ही काही कंपन्यांसाठी थायरिस्टर मॉडेल लागतात ते डिझाईन करतोय. त्यांना IoT गेटवे लागतात ते डिझाईन करतोय. बरोबर. आता कसं होतं, इतके दिवस मला ह्या गोष्टीतून लक्ष द्यायला वेळ नव्हता, पण आता माझ्याकडे टीम असल्यामुळे टीम सगळं इथलं लोकल काम सांभाळते आणि मला कुठेतरी पुणे, मुंबई, सातारा या साईडने कामं घ्यायची सुरुवात मी आता करतोय. मानशू कॉम्पेल प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे, त्यांचा आपण इलेक्ट्रिकल पॅनल बनवतात. त्याचा जो काही इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे तो सगळा आपण इथनं बनवून त्यांना पाठवतो. ओके. त्यांनी पण आपल्याला चांगली संधी दिली आहे, आपल्यावर विश्वास ठेवला आणि काम वाढवायला त्याच्यात मदत होती. बरोबर. त्यांना लागणारी प्रॉडक्ट आपण इथनं बनवून पूर्ण पाठवतो. अगदी अगदी. इथे तुम्ही बघू शकता हे त्याचं आपण जे आपलं प्रॉडक्ट बनवतो ओके. त्याचा फर्स्ट पार्ट स्कीमॅटिक, म्हणजे आपण काय सर्किट बनवणार आहोत ते इथे बनवतो आपण. अच्छा. त्यानंतर त्याचा ऍक्च्युअल PCB कसा बनणार त्याचा हा लेआउट बनतो. ओके. आणि PCB लेआउट बनल्यावर आपण हा 3D मध्ये बघू शकतो की जे आता तुम्ही मगाशी प्रॉडक्ट बघितला ते ऍक्च्युअल मध्ये कसं दिसेल. अच्छा. त्याचा हा डिझाईन होतो. ओके. आणि ह्याचा जो कोड आहे तोही आपण इथेच लिहितोय. हे फुल इन हाऊस आपली डेव्हलपमेंट आहे याच्यामध्ये. बरोबर. हा जो जाणारा कोड आहे, अच्छा. हा कोड आहे तो आपण ह्या सॉफ्टवेअरमध्ये आपल्या हार्डवेअरमध्ये टाकतो आणि त्यानुसार ते रन होतं. ओके. त्याचं जे काही कस्टमायझेशन आहे ते आपण आता करून देतोय. वा, म्हणजे पूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून इन्व्हर्टर रिलेटेड पण तुम्ही काम इन्व्हर्टर, बॅटरी, सील सर्व्हिस दोन्ही करतो. अच्छा. सोलरचं पण तुम्ही ऑन ग्रिड ऑन ग्रिड ऑपरेट करतो.
मग त्याच्यात सबसिडी वगैरे तो सबसिडी विषय सगळं सुद्धा- पेपरवर्क पासून टोटल A to Z, म्हणजे तुम्ही फक्त बँक डॉक्युमेंट जे आम्हाला लागतात, बँकेचं पासबुक, आधार कार्ड, हम्म, त्या बरोबर फक्त द्यायच्या पुढे सगळं आम्ही पेपरवर्क, अगदी त्याच्या परमिशन घेणे, त्याच्या सबसिडी जमा होईपर्यंतची जबाबदारी आमची राहते. अच्छा लमसम एक आपण कॉस्ट घेतो आणि त्याच्यामध्ये आपण करतो. ओके. शक्यतो आपण फक्त देवगड तालुकाच कव्हर करतो, कारण ओके. प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही उद्या बसवल्यानंतर सर्व्हिस देणं महत्वाचं आहे. बरोबर. आता काम मिळते म्हणून रत्नागिरीत पळालं, कणकोलीत पळालं. बरोबर प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही ते केल्यानंतर आम्हाला सर्व्हिस आमचा की पॉईंट जास्त आहे आमचा त्याच्या, बरोबर की ते विकलं आणि झालं अशापेक्षा आम्हाला सर्व्हिस पॉईंट त्या बरोबर दृष्टीने आम्ही देवगड तालुक्यासाठी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. बरोबर. योगेशजी, मला सांगा, तुमच्या आयुष्यातला जो सर्वाधिक सेन्सिटिव्ह भाग स्वाभाविकपणे आहे तो म्हणजे तुमच्या हाताचं ऑपरेशन जे झालेलं आहे. तर ह्याबद्दल थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल अशासाठी, कारण काय नेमकं झालं होतं आणि कशामुळे ही वेळ आली. 2004 साली म्हणजे 10वीत असताना साधारण माझ्या हाताचं मधलं बोट एक मोठं असं दिसत होतं. हम्म. तेव्हा आम्ही जस्ट कोल्हापूरला जाऊन पहिला जे काय कलर डॉपलर टेस्ट असतात वगैरे केल्या होत्या. हम्म. त्याच्यामध्ये काय ठीक आहे, काहीतरी मोठं आहे बोट असा विषय झाला. हम्म. पण जर वाढलं तर नंतर बघू, अशा प्रकारचा तो विषय झाला. हम्म. 11वी मध्ये असताना साधारण ती अजून मोठी सूज यायला लागली किंवा ते जरा जास्त जाड दिसायला लागलं. त्याच्यानंतर आम्ही आपले इथले देवगडमध्ये तज्ज्ञ डॉक्टर किरण मराठे त्यांना जाऊन भेटलो. हम्म. त्यांनी ते बघितलं, त्यांना लगेच कळलं की अरे हिमेंजिओमिया म्हणजे एव्ही माल्फॉर्मेशन नावाचा आजार आहे. त्यांच्या लगेच लक्षात आलं. बर. त्यांनी मला तिथनं मुंबईला लगेच जायला रेफर केलं. हम्म. मी त्याप्रमाणे मुंबईमध्ये गेलो. तर त्याची एन्जिओग्राफी केली पहिल्या वेळी. तर एन्जिओग्राफी केल्यावर कळलं की आतमध्ये शिरांचं जाळं वाढतंय आणि एव्ही माल्फॉर्मेशन आहे. म्हणजे डिटेक्ट कन्फर्म झालं की हा एव्ही माल्फॉर्मेशनचा प्रकार आहे. हम्म. त्यानंतर त्याचं ऑपरेशन झालं. सर्जरी जशी व्हायची तशी नॉर्मल सर्जरी झाली. प्रॉब्लेम काही नव्हता आणि ऑपरेशनच्या 4थ्या दिवशी मला डेंग्यू झाला. आणि ते डिटेक्ट व्हायला म्हणजे तेव्हा डेंग्यूची मुंबईमध्ये साथ पण नव्हती. तर अचानक कशामुळे ताप येतोय, काय येतोय, तर त्याच्यामुळे ते कळायला सगळी गडबड झाली. आणि डिटेक्शनला 8 दिवस साधारणपणे गेले त्याच्यामध्ये. म्हणजे ऑपरेशनसाठी मी 4 दिवसासाठी खरं ऍडमिट झालेला, पण प्रत्यक्षात ते माझं स्टे 21 दिवसांचा हॉस्पिटलमध्ये झाला. आणि त्या डेंग्यूमध्ये कुठेतरी इंटरनल ब्लिडिंग किंवा अशा प्रकार होतात, तर ते नेमके माझ्या हातामध्ये झाले. आणि तेव्हापासून सगळ्या गोष्टी पुढे बदलत गेल्या, की म्हणजे ते झाल्यामुळे ते ऑपरेशन जे केलं होतं ते फेल गेलं. आणि नंतर त्या एव्ही माल्फॉर्मेशनने माझ्या तळव्यामध्ये आतमध्ये एंटर केली. आणि तळव्याचा आपला जो हात असतो तो म्हणजे कॉम्प्लिकेटेड असतो, त्याच्यामुळे त्याच्या आतलं जे एक शिरांचं जाळं बनतंय ते काढणं हा एक विचित्र विषय होत गेला, किंवा तो तेवढा 100% दरवेळी निघाला नाही. आणि असं करून शेवटी 2010ला माझं मिडल फिंगर जे होतं ते एम्प्यूट काढून टाकायला लागलं. आणि तरी सुद्धा ते तळव्यामध्ये होतं, पण ते बऱ्यापैकी आतमध्ये म्हणजे तसंच थांबलं होतं, किंवा त्याचं वाढ नव्हती. त्याच्यामुळे सलग 1-2 वर्षांनी ऑपरेशन करून आम्ही ते काढत होतो आणि हात वाचवण्याचे प्रयत्न चालू होते. 2000 त्यानंतर मी टीव्ही रिपेअरिंग मध्ये सुरुवात केली. 2011-12 पासून टीव्ही रिपेअरिंग म्हणजे फिरती आणि सगळं सुरू केलं. 2017-18 मध्ये मला थोडासा त्याचा त्रास जाणवायला सुरुवात झाली, की आता हे मला त्रासदायक होतंय किंवा आतमध्ये सूज जास्त होते असा प्रकार सुरू झाला. आणि त्यानंतर 2020 मध्ये आम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं, की आता ह्याच्यावर फायनल उपाय काय, कारण ऑपरेशन करणं हा ऑब्व्हियसली त्याच्यावर पर्याय नव्हता, किंवा ती सारखी अशी एक लेंदी म्हणजे करायचं, प्रत्येक डॉक्टरचं मत करून बघू, खात्री द्यायला तिथे कोणी माणूस नव्हता. शेवटी 2001 डिसेंबरमध्ये आम्ही त्याचे पूर्ण चाचण्या केल्या. मुंबईमध्ये पुण्यामधले सगळे जेवढे काही व्हॅस्क्युलर सर्जन असतील तर त्यात ते तज्ज्ञ डॉक्टर्स असतील त्यांच्या मी प्रत्येकाच्या जाऊन भेटी घेतल्या, की बाबा ह्याच्यावर शेवटचा पर्याय काय. तर सगळ्यांचं मत असं व्हायला लागलं की ते एम्प्यूट केल्याशिवाय पर्याय नाही, काढून टाकण्याशिवाय पर्याय नाही. पण 2004 पासून सगळ्या गोष्टी आणि त्याच्या मागचा लागलेला इतिहास आणि सगळ्या गोष्टी बघता एकूण एक माझी मानसिक तयारी हळूहळू सुरुवात झाली होती, की ठीक आहे बाबा, जर आपल्याला त्यातनं बाहेर पडत असेल तर शेवटचा पर्याय तोच आहे. पण त्याचंही कोणी अक्षरशः खात्री द्यायला तयार नव्हतं की ते एम्प्यूट केल्यानंतर ते बरं होईल. पण डॉक्टर गिरीश वरडेकर मुंबईचे आहेत एक व्हॅस्क्युलर सर्जन, त्यांनी एक एन्जिओग्राफी केली आणि त्यांनी सांगितलं की बाबा हो, हे 100% काढल्यानंतर एम्प्यूट होईल, विषय संपेला. बरोबर. त्यानंतर मग माझी मनाची तयारी केली, पण तो एक हार्ड निर्णय होता की तो घेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याच्यामुळे मग ती मानसिकता झाली आणि मग तो निर्णय घेतला. 8 मे 2021 ला ऑपरेशन झालं. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुण्याला ऑपरेशन झालं आणि हात एम्प्यूट केला. मी सगळं पुण्यामध्येच थांबलो 1 महिना, हात तिथे आलोच नाही, कारण त्यावर आपल्या निगेटिव्ह एनर्जी प्रत्येकजण आपल्याला हाक मारायला भेटायला येणार, निगेटिव्ह एनर्जी त्याने आपणच खचतो असं झालं. 1 महिन्यानंतर तुम्ही घरी आलो तर त्या मधल्या काळामध्ये डोक्यात कुठेतरी चालू होतं, टेक्निकल असल्यामुळे, गाडी चालवायची आवड असल्यामुळे म्हणा, जेव्हा ऑपरेशन करून आलो ती गाडी मी स्वतःच घरी चालवत आलो. होय काय? आणि अच्छा. दुसऱ्या दिवशीपासून डायरेक्ट कामाला सुरुवात, साईटवर जाऊन. घरी हाक मारायला कोणी येणं विणं असं, अरे योगेश तू, आणि हात काढला आणि काम करतोय. क्या बात. ती एक प्रेरणा लोकांनाही मिळाली आणि मलाही तो कॉन्फिडन्स आला की बाबा हो, आपण हे करू शकतो. नक्कीच. आणि त्यानंतर मग टीम वाढत गेली आणि हे चांगल्या दिशेने झालं, की मी पूर्वी प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व, मला असं वाटतं की मीच काहीतरी केलं की होईल, किंवा तर असं काही नाहीये.
मुलंही सगळी चांगली मिळाली, तीही प्रॉपर ट्रेन झाली. त्यामुळे आता ऑलमोस्ट सगळं मुलं सांभाळतात. मी त्यांना लागणारा टेक्निकल सपोर्ट जो काय असेल तो पुरवतो. 98% ती साईट सगळ्या पुऱ्या करतात किंवा कामं पुरी करतात. बरोबर. पण त्याच्यामुळे एक वेगळा त्याला हा आला. आणि ठीक आहे, म्हणजे आता जी गोष्ट आपली घडली आहे ती आहे. माझी मिसेस आई दोघांनी चांगला सपोर्ट केला की जे काय असेल ते आपण करूया, त्याच्यामधनं बाहेर पडूया. आणि एक प्रेरणादायी तो विषय माझ्यासाठी ठरला की बाबा हो, की असं काही नाहीये की हे झाल्यामुळे अडेल माझं, असं काही नाही. त्यानंतर सगळं व्यवस्थित सुरू झालं. बरोबर. माझा प्रश्न हाच होता पुढचा, हा. ज्याचा तुम्ही उल्लेख केला की ह्या सर्व प्रक्रियेत कुटुंबियांचा आधार खूप किंवा महत्त्वाचा. साथ तो खूप- आणि मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, नक्की. या सर्वांचा सपोर्ट कसा होता? मिसेसचा सपोर्ट, आईचा सपोर्ट दोघांचा होता. नातेवाईकांचा तर होताच 100%. पण जो खंबीर आपला काय अर्धांगिनी म्हणतात, बरोबर आहे. 50 लाईफ पार्टनर म्हणतात, बरोबर. ती स्वतः खमकी होती. काय ते होऊन दे, मी तुमच्या पाठीशी उभी आहे. आई उभी होती. दोघांचंही मला साथ चांगली लागली आणि त्याच्यामुळे मी हे सहजपणे सगळं पार करू शकलो. अगदी. नमस्कार, माझं नाव आर्या योगेश दीक्षित. माझं माहेर वैभववाडी नापणे बोरची. 10वी पर्यंत तिथे शिकले. त्याच्यानंतर मी ओणीला माझे काका राहतात, त्यांच्याकडे राहायला आले. 11वी कॉलेज करत होते आणि मग माझं लग्न झालं, संसाराला सुरुवात झाली. या व्यवसायामध्ये माझं काम म्हणजे प्रत्येक वेळी काय होतं, स्टाफ बदलत राहतो. अच्छा. नवीन मुली येतात. येणाऱ्या प्रत्येक स्टाफला PCB कसे बनवायचे, पार्ट कसे जोडायचे, सोल्डरिंग कसं करायचं, ते मग त्यांना मी शिकवते. आणि त्यांच्यासोबत मीही काम करते. कुठच्या प्रकारचे स्टार्टर किती बनवायचे, किंवा नवीन काम घेतलेलं असेल, ऑर्डर घेतलेली असते, नवीन नवीन PCB बनवायचे होते. आत्ताच आम्ही साताऱ्यातली ऑर्डर होती, 200 PCB बनवायचे होते. बापरे. तर त्याचं आम्हाला टार्गेट होतं की ते 15 दिवसात पूर्ण करायचे होते. मग काय करूया, तर मग त्यांच्यासोबत बोलून नियोजन करून की आपल्याला हे काम जास्तीत जास्त लवकर पूर्ण करायचं, तर आपण काय करू शकतो, मग थोडंसं ओव्हर टाईम करूया का वगैरे, अशी चर्चा करून आम्ही ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. स्टाफबद्दल काय आमचं असं काही प्रॉब्लेम नसतो. त्यांना आम्ही घरच्यांसारखीच वागणूक देतो. कधी असं होत नाही आमच्याकडे की कामावर लेट आले म्हणून तुम्ही असंच का केलं, की असं ओरडलं जात नाही. ज्या गोष्टी असतील ते समजून सांगितल्या जातात. किंवा काही प्रॉब्लेम असेल किंवा असं समजा एखाद्याने डबा आणला नाही किंवा असं असेल तर आम्ही घरी जेवायला वाढतो. म्हणजे असं फॅमिलीसारखं किंवा मैत्रिणींसारखंच आमच्याकडे वागवलं जातं. बरोबर. कोणालाही, कुठचाही माणूस असेल तरी. नवीन प्रेक्षकांसाठी आता आपण तुमचा परिचय करून दिलाच, तुम्ही तुमचं नाव सांगितलं, परंतु जे जुने प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी मी एक परिचय करून देतो. तो म्हणजे असा की यांच्याच भावाचा आपण एक व्हिडिओ केला होता, विनोद घाटे यांचा, गुरुकृपा एंटरप्राइजेस राजापूर. तर त्या व्हिडिओला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद आपल्याला प्रेक्षकांनी दिला होता आणि त्यांना सुद्धा त्यांच्या व्यवसायात सुद्धा चांगले रिझल्ट्स बघायला मिळाले. तर ते यांचे बंधू, हा एक परिचय. आता मला सांगा वहिनी, अशा प्रकारचं काम करायचं पूर्वीपासून काही मनात होतं? अशा प्रकारचं काम म्हणजे असं काही म्हणजे कधी व्यवसाय म्हणजे मिस्टरांचा असा असेल असंही कधी ध्यानीमध्ये नव्हतं. कारण जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हाच त्यांचा TV रिपेअरिंगचा व्यवसाय होता किंवा इन्व्हर्टर बॅटरी वगैरे ते असे रिपेअर करायचे. रिपेअरिंग हा विषय होता. तर त्याच बेसिसवर आमचं लग्न झालं. त्यानंतर ते लग्नानंतर आम्ही असे फक्त संसारात गुरवासरं होती, त्यानंतर घरात लक्ष देणं हा एवढाच विषय होता. नंतर 2 वर्षानंतर मुलगा झाला, तो छोटा होता, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देण्यात जास्त वेळ गेला. त्याच्यानंतर पुढे पुढे असं झालं की आता आपल्याला त्यांचं हाताचं ऑपरेशन झालं 2021 मध्ये. तेव्हा मग हात काढावा लागला. मग हात काढल्यानंतर असा विषय झाला की TV रिपेअरिंगची कामं त्यांनी थांबवली. कारण ते TV रिपेअरिंग करताना कसं होतं की आतमध्ये धुरळा वगैरे असतो आणि त्याने त्यांच्या हाताला तो प्रॉब्लेम व्हायचा. किंवा प्रत्येक वेळी ते एका हाताने उघडणं, सवरणं, ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा ते मग आपण काय करूया, तर ह्या प्रकारचा बिझनेस करूया का, ह्याच्यात नवीन सुरू करूया का, असं करता करता त्यांनी आधी आपले 4Gचे स्टार्टर काढले. तेव्हा पहिले बॉक्स आपले वेगळे होते, तर ते घेतले. त्याच्यानंतर परत आपण बॉक्स बदलू, म्हणजे असं सुरुवात केली. सुरुवातीला कुठे असं सुरुवातीला 10-20 असं करत करत ग्रोथ वाढत गेली. आता आपण जवळजवळ महिन्याला 100पेक्षा जास्त स्टार्टर बनवून बाहेर पाठवतो. त्यानंतर मग 3 फेज काढला आणि आताच हा आपला साधा स्टार्टर नवीन सुरू केला. अच्छा. आई माझी नाहीये, मग ती लवकर, मी 7वीला असतानाच वारली. त्यामुळे आईचं प्रेम मला मिळालं नाही हे माझ्या सासूबाईंना माहित होतं. त्यामुळे मी लग्नाच्या आधीपासूनच त्यांना आईच म्हणत होते. म्हणजे अहो आई किंवा अहो सासूबाई असं मी कधीच म्हटलं नाही. ए आई म्हटलं आणि त्यांनी मला कधी सांगितलं नाही की मला अहो सासूबाई म्हण. किंवा माझी नणंद ही अशी तशीच आहे की तिने पण मला कधी म्हटलं नाही की अहो ताई म्हण. ती पण मला बहिणीसारखी आणि ती पण म्हणजे अशी ए ताई म्हटलं तर तिला काही प्रॉब्लेम नव्हता. तर सासूबाईंचं म्हणाल तर त्यांनी मला लग्न झाल्यापासून आतापर्यंत बऱ्याच गोष्टी शिकवल्या. घरात मला
पोळ्या करता येत नव्हत्या म्हणा किंवा असं बऱ्याच गोष्टी जमत नव्हत्या. कारण कसं होतं की आई लवकर गेल्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला शिकवल्या नाही गेल्या. जे काय होतं ते बहीण आणि मी असे तिथे करत होतो. बरोबर. भाऊ कसा शिक्षणासाठी म्हणून बाहेर राहत होता आणि त्याच्यानंतर आम्ही राहायला आलो, ते काकांकडे राहायला आलो. तिथे मग काही गोष्टी तिथे शिकवल्या गेल्या, पण त्या तिथे कसं भाकरी हा विषय जास्त असायचा, त्यामुळे पोळ्यांशी कधी संबंध नाही आला. अच्छा. केल्या जायच्या पण ते काकू वगैरे करायची. तर इथे आल्यावर ते जमायचं नाही, तर मी इथे आल्यावर त्यांनी शिकवलं. बऱ्याच गोष्टी मी शिकत गेले. त्याच्यानंतर गुरवास्त्र होती, त्यांचं पण करायचं आणि असं इकडचं तिकडचं कामातच होते. तेव्हा असं काही बिझनेस असा किंवा व्यवसाय असा काही नव्हता. म्हणजे त्यांच्या व्यवसायात मी मदत करेन असं काही नव्हतं. बरोबर. घरातलं करून वगैरे होते. त्यांनी विचारलं होतं मला, तुला पुढे शिकायचंय का? पण मग ते असं झालं की एकदा लग्न झाल्यानंतर मग पुन्हा ते पुढे जाऊन शिकावं असं नाही वाटलं मला. बरोबर. म्हटलं घर सांभाळून मी जे घासेल. पण नंतर असं झालं की जरी मी शिकले असते तरी म्हणजे असं काही नोकरी करण्यासाठी मी बाहेर गेले असते असं नाही. मी इथेच राहिले असते. पण आत्ता मला आनंद होतो की मला त्यांच्या जॉबमध्ये त्यांना मदत करता येते आणि त्यांना मी असं सांगते की तुम्हाला जिथे जास्त वाटत राहील की बाबा हे आपण नवीन करूया का, तर तुम्ही जे नवीन कराल तिथे माझी साथ आहे. गुरवस्त्र होती असं तुम्ही मगाचपासून उल्लेख करताय, तर आता सुद्धा आहेत अजून की? आतापर्यंत म्हणजे गेल्या 15 दिवसापर्यंत गुरवास्त्र होती. आता पण आपल्याकडे 11 गुरं होती. अच्छा. पण आताच झालं की पुढचा विचार आम्ही असा केला की पुढे जर आपल्याला झेपेन असं झालं किंवा काय तर गुरं काढायचा विचार द्यायचा विचार केला तर मग ती कोणी घ्यायला मागत नाही आणि जास्त करून रेडे भरपूर होते. अच्छा. मग काय होतं की ते कोणी घ्यायला मागत नाही. मग ते हेडी लोक घेतात आणि ते आम्हाला ते मान्य नाही अजिबात की अशा गोष्टींकडे गुरांना देणं. खरंय. तर आम्ही बरेच महिने म्हणजे जवळजवळ 2 महिने आम्ही शोधत होतो की गुरं कोणी घेईल का. मग प्रत्येक ठिकाणी कळायचं की हा माणूस चांगला नाही, तो असा आहे, तो माणूस चांगला नाही असा आहे. मग आता काय करायचं, मग आपणच सांभाळायची का? तर आपणच सांभाळायची तर काय व्हायचं की मला इथे बघायला लागतं. बरोबर. त्यांना हाताचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते 2 व्हीलर चालू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी 4 व्हीलर काढणं पण तसं बघायला गेलं तर परवडत नाही. रस्ता पण चांगला नाही. बरोबर. आणि मुलांना शाळेत सोडणं आणणं हे मी बघते. बरोबर. आठवड्याचा बाजार असेल, किराणा माल असेल तर ते सगळं घरातलं मी बघते. जेणेकरून का तर त्यांना त्यांच्या व्यवसायाकडे फोकस मिळावा. बरोबर. गुरांचं मग शेवटी मग आम्ही असा एक चांगला माणूस भेटला आम्हाला आणि आम्ही आत्ताच गुरं विकली. त्यात सुद्धा आम्ही एक म्हैस ठेवली, कारण का तर ती म्हातारी झाली. एवढे वर्ष आपण तिचं दूध इमोशनल अटॅचमेंट. तर तिला ठेवावी, तिचं काय असेल ते आपल्याकडेच व्हावं म्हणून आम्ही ठेवली. एक म्हैस आहे, सकाळ संध्याकाळ दूध मी काढते. म्हणजे तुमची एकंदर सर्व डिपार्टमेंटमध्ये सक्रियता दिसते आहे. व्यवसायात सुद्धा तुम्ही मदत करताय, घरातलं पण सर्व बघताय आणि आता गोठ्यातला सुद्धा म्हणजे गोठ्यात आता 3 म्हशी होत्या. 3 म्हशींचं सकाळ संध्याकाळ दूध काढायला लागत होतं. बरोबर. म्हणजे कामाला काकू आहे, म्हणजे नवरा बायको दोघं कामाला आहेत. बरोबर. तर त्या म्हणजे शेणगोठा करणं, भांडी घासणं, वॉशिंग मशीनला लावलेले कपडे वाळत घालणं वगैरे ह्या गोष्टी त्या बघतात. त्यामुळे मला इकडे वेळ देता येतो. तर तिकडचं सगळंच बघायचं असेल तर इकडे नाही बघता येत. बरोबर. आणि जेव्हा कधी लोड असतो कामाचा तेव्हा आई म्हणजे सासूबाई माझ्या आई ते घरातलं सांभाळतात जेवणा करायचं. बरोबर. मग त्यामुळे मग मला इथे येणं सोपं होतं. बरोबर. आता जसं त्यांना शुगर, डायबिटीज, प्रेशर सगळेच प्रॉब्लेम असल्यामुळे औषधं वगैरे जास्त असतात. नाही म्हटलं तरी औषधं आपण एक दिवस गोळी घेतली तर आपल्याला कळतं की आपल्याला झोप येते, ग्लानी येते. तसं त्यांना सतत 60 उलटून गेलं म्हटल्यानंतर थोडंसं थकवा हा राहणारच. बरोबर. म्हणजे आता ह्या वयात त्यांनी असं खूप काही कामं करावीत किंवा सगळंच त्यांनी स्वयंपाक सांभाळावा अशी काही अपेक्षा अजिबात नाही. बरोबर. त्या थोडीफार मदत म्हणजे करतात मला, त्यांना झेपेल तशी. कामं असतील, कुठे बाहेर जायचं असेल तर ते सांभाळतात. आता फ्रेम मध्ये काही मांजरं दिसली आपल्याला तुमच्या बाजूने गेलेली. मगाशी दादा कुत्रा पण फिरवत होते, ते पण आपल्या तुमच्या पाठीमागे बघायला मिळालं. तर इकडे बिबट्याचा त्रास कितपत आहे? कारण अनेक गावांच्यात मी फिरत असतो तेव्हा लोकांची मांजरं बिबट्या हल्ली शिल्लक ठेवत नाही, असा एक मोठा उपद्रव आहे. तर तुमच्याकडे या बाबतीत काय अनुभव आहे? बिबट्याचा त्रास असा म्हणजे एवढ्या प्रमाणात नाही येतो. म्हणजे असं म्हणजे खूप जंगल वगैरे वाढलं असेल तर इथे आसपास कधीतरी फिरतो, पण असं एवढं काही नुकसान अजून जसं म्हणजे मांजरं वगैरे रात्री मुक्त बाहेर असतात पण ती असतात. हो, बिबट्याने येत नाही. आमची तरी अजून बिबट्याने नेली तसं. बरोबर. कारण तुमच्याकडे सीसीटीव्ही सुद्धा आहेत त्यामुळे कळू शकलं असतं तसं काही असतं तर. परंतु म्हणजे बिबट्याचा त्या मानाने वावर कमी आहे तुमच्या परिसरात. मला सांगा तो काळ कसा होता जेव्हा ऑपरेट हात केला? ते कसं झालं की लग्न झालं तेव्हा साधारण त्यांच्या एका बोटाला प्रॉब्लेम होताच. त्यामुळे
त्यांनी लग्नाच्या होण्याच्या अगोदरच पूर्ण कल्पना दिलेली होती की मला असा असा प्रॉब्लेम आहे, पण डॉक्टरनी असं काही सांगितलं नव्हतं की 100% पुढे हा प्रॉब्लेम येणार नाही किंवा येईल, असंही सांगितलेलं नव्हतं. पण तेव्हा माझे विचार असे होते की जरी व्यवस्थित असते आणि उद्या जाऊन समजा ऍक्सिडेंट झाला असता आणि जर हात काढावा लागला असता तर आपण माघार घेऊ शकत नाही. बरोबर. मग जरी हाताला प्रॉब्लेम असला तरी सगळ्या प्रकारची कामं करतात, गाडी चालवतात, लांब लांब पर्यंत जातात, तर मग प्रॉब्लेम काय आहे? फक्त काय की तर हाताला प्रॉब्लेम आहे म्हणून त्या व्यक्तीला नाकारावं असं वाटलं नाही मला. क्या बात आहे. म्हणजे मगाशी दादांच्या बोलण्यातून आलंच की तुमचा सहभाग या प्रवासातला किती महत्वाचा आहे आणि तो तुमच्या बोलण्यातून सुद्धा जाणवतो आहे. जेव्हा त्यांना कळलं की 15 दिवस नंतर आपलं ऑपरेशन होणार आहे, त्या दिवसात त्यांनी सही करण्याची प्रॅक्टिस म्हणा किंवा गाडी चालवण्याची प्रॅक्टिस त्यांनी आधीच केली होती. पण ते इतकं सोपं नाही की आपला हात असताना सुद्धा की आपण हात नाही असं समजून मला डाव्या हाताने सही करायची की मला एकाच हाताने गाडी चालवायची. हे याचं मी म्हणजे खूपच अभिमान समजते त्यांचा. खरं आहे ना. आणि तुम्हालाच नव्हे तर मला स्वतःला आता ही सर्व गोष्ट ऐकताना आणि आपल्या प्रेक्षकांना जेव्हा ते हे व्हिडिओ बघतायत आणि ऐकतायत तेव्हा प्रत्येकाला अभिमान वाटेल अशीच ही गोष्ट आहे. आणि तुमच्या डोळ्यातून सुद्धा स्पष्ट होतोय तुमचा प्रवास कसा राहिलेला असेल. तो दिवस कसा होता ज्या दिवशी पुन्हा कामाला सुरुवात केली आणि सोबत आपला एक हात नव्हता परंतु धैर्य दुप्पटीने वाढलेलं होतं तुमच्या बोलण्यातनं आलं, तर तो दिवस कसा होता? तेच झालं की मी म्हटलं तसं की मी पुण्यातच 1 महिना राहिलो आणि डायरेक्ट आलो आणि दुसऱ्या दिवशीपासून कामाला सुरुवात केली. त्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन माझ्याकडचा बदलला. लोकांना असं थोडंसं मनात कुठेतरी वाटत होतं की अरे आता योगेश हात काढला, आता कसं होणार आहे, थोडंसं दडपण होतं. पण मी म्हटलं की ठीक आहे, आता जे व्हायचं ते होऊन गेलं, त्याची काळजी करत बसत किंवा त्याच्यासाठी किती हे करत राहायचं. आणि माझे काका विश्वास दीक्षित पुणे ज्यांच्याकडे मी शिक्षणासाठी राहिला होतो त्यांचा मला एक मोठा सपोर्ट होता, माझ्या काकांचाही माझा सपोर्ट होता, सगळ्यांचाच सपोर्ट होता. पण त्याच्यामध्ये त्यांचं एक योगेश झालंय ना, चल आता जे आहे ते बाजूला ठेव आणि पुढे जा. त्यांचा एक जो धैर्य म्हणून जो होतं ते होतं आणि त्याच्यामध्ये होत गेलं. म्हणजे वय किती होतं त्यावेळेला? 30 वर्ष. 30 वर्ष. अच्छा. 30व्या वर्षी असा प्रसंग घडून सुद्धा तुम्ही अगदी त्याला धैर्याने सामोरं गेलात. तुम्ही गाडी चालवत स्वतःहून पुण्यातनं इकडे आलात असं म्हणताय, तर काय झालं, जेव्हा हाताचं ऑपरेशन करायचं ठरलं तेव्हा हात बऱ्यापैकी दुखत होता, का त्याला विंचू लागल्यावर का वेदना आतमध्ये असायच्या. तर ते आता फायनल ऑपरेशन करायचं ठरलं, काढायचं ठरलं. कोरोना चालू होता त्यामुळे ऑपरेशन थोडं डिले झालं होतं 8 दिवसांनी. तर मधल्या काळामध्ये मी सरळ एक हात गळ्यात घेऊन चालवायची प्रॅक्टिस केली. तेव्हा गिअरवाली गाडी होती, काही माहिती नव्हतं. बरोबर. चालवायची प्रॅक्टिस केली, जमतीये हे कळलं होतं. त्यानंतर मग ऑपरेशन झाल्यावर सुद्धा माझा मित्र होता मनीष गोखले, आता दुर्दैवाने आपल्यामध्ये नाहीये, तो एक मला साथ देणारा खूप मोह होता. त्याने मला सौंदाळ्यापर्यंत आम्ही आलो, तर आता मला घरी तुम्हाला तू एकटं जायचं, ठीक आहे तुझा कॉन्फिडन्स, त्यालाही माझ्यावर विश्वास होता आणि कॉन्फिडन्स होता. मी तिथनं म्हणजे पुण्यातनं आलो चालवत, पण इथनंही पुढेही गाडी मी एकटा घेऊन घरी आलो येताना. वा. तर ते म्हणजे झालं त्यावेळी. आणि त्यानंतर मग नंतर लायसन्सची वेगळी प्रोसेस करायला लागते दिव्यांगांसाठी, तर त्याचं सर्टिफिकेट काढणं, अच्छा, नंतर त्याची अपॉइंटमेंट घेणं, त्याच्यासाठी 6 महिन्याची सरांनी प्रोसेस आहे. आणि ते करता करता पेपर वर्कचं, कारण आपल्याला लिगलही राहायचं होतं, लिगल वर्कची सगळी कामं पूर्ण केली आणि मग दुसरी ऑटोमॅटिक वाली गाडी घेतली आणि ती आता 1,30,000 किलोमीटर तिचं रनिंग झालं. एवढं सगळं रनिंग त्यानंतर गेलं. व्यवसायानिमित्त फिरायला लागतं किंवा बरोबर इतर ह्याने फिरायला लागतं. त्याच्यामुळे 1,00,000-1,50,000 किलोमीटर हात अँप्यूट केल्यानंतर तो रनिंग झालं 4 व्हीलर. अच्छा. तुमच्या कामात तुम्ही किती सक्रिय असता, तुम्ही स्वतः प्रत्यक्ष किती कामं करणं शक्य होतात? म्हणजे हाताचा प्रॉब्लेम झाल्यानंतर मी सोल्डरिंग सुद्धा करतो स्वतः, अजूनही करतो. म्हणजे आता एखादा फिनिशिंगचं काम असेल की जिथे काही आता क्रिटिकल कंपोनंट्स असतात, जिथे सोल्डर गन वापरण्याचा अनुभव असायला लागतो, तर मी हाताला रबर बँड घालून आत्ताही सोल्डरिंगचं काम करतो. ते आताही करू शकतो मी. आता म्हणजे हात अँप्यूट केल्यानंतर सोलर पॅनल इन्स्टॉलेशन असेल, मला स्वतःला बघायला असेल, कुठच्याही छतावर मी आत्ताही चढतो. मला असं वाटत नाही की जे हात असताना मी कामं करत होतो नाही आता, तर मी सगळीच कामं ऑलमोस्ट 99% कामं मी आता करतो. क्या बात. मला सांगा, तुमचा आध्यात्मिक विश्वास किती आहे? आराध्य दैवत असं माझा जो जन्म झाला त्याच्यामध्ये दत्तस्थानाचं पूर्वीपासून आमच्या घराण्यामध्ये आहे. तर दत्त हे आराध्य दैवत आहे. त्याचं आहे आध्यात्मिक बेस शक्यतो आहे मला. म्हणजे आपण दुसऱ्याचं चांगलं केलं तर 100% आपल्यासाठी माणूस उभा राहतो आणि तो मदत करतो, असा आतापर्यंतचा अनुभव आहे माझा. शेकडो अनुभव आहेत की मी कोणाची मदत केली आहे, मी विसरून पण गेलोय, पण नंतर त्या गोष्टींसाठी दुसऱ्या स्वरूपामध्ये मला दुसरीकडनं अचानक मदत उभी राहिली, असं मला खूपदा झालंय. म्हणजे मी ते कायमच अनुभवतो. म्हणजे एवढी चांगली मुलं, टीम वर्क मिळणं हे सुद्धा मी माझं नशीब समजतो. कारण टिरोड सारख्या ठिकाणी इथे राहून
मुलं ऍक्च्युली आहेत कॉमर्स बॅकग्राऊंडवाली किंवा आर्ट्स बॅकग्राऊंडवाली, पण त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये माझ्या हाताखाली येऊन गाईड करून आज शिकून स्वावलंबी बनणं त्या कामामध्ये, बरोबर. ह्याचा मला जास्त आनंद आहे. आणि ते एक प्रकारचा तो मी माझा आशीर्वादच समजतो. मी आता बघतोय की आपल्याकडे सध्या सर्व्हिस हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे, की आता डिजिटल युग झालंय, लोक इथे मुळात माणसं कमी आहेत, पण सर्व्हिस हा जो विषय आहे हा कायम स्टेबल राहणार आहे आपल्याकडे. तर फूड इंडस्ट्रीमध्ये आहे, आंब्यामध्ये सुद्धा पल्प प्रोसेसिंग किंवा त्याच्याशी रिलेटेड प्रॉडक्ट म्हणा, किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आताही आपल्याकडे भरपूर काम आहे. जो करणारा आहे त्याला पहिले 2 ते 3 वर्ष बऱ्यापैकी खस्ता खायला लागतात. म्हणजे अशी अवस्था होते, अरे आपलं चाललंय काय, इथपर्यंत अवस्था येते. पण जर 3 वर्षापर्यंत त्याने तग धरली तर त्यानंतर मात्र मग कायम त्याचं पॉझिटिव्ह मध्येच जातो. त्याने अर्थात त्याची मेहनत घ्यायला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की पहिले 3 वर्ष तुम्हाला खूप अडचणीची जातील इथे राहताना, की म्हणजे असं होईल की अगदी कुठपर्यंत आपण आलोय, पण त्यानंतर तुमचा जो प्रवास सुरू होईल तो कुठचाही बिझनेस सेट होताना असंच आहे. पहिली 3 वर्ष तुम्हाला खस्ता खायला लागतील, पण त्यानंतर जे तुमचं असेल तेव्हा नक्की भवितव्य चांगलं असेल. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचा डिजिटल इंडियाचा परिणाम इतका चांगला झालाय की आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं, पीसीबी मध्ये सांगितलं की पीसीबी मॅन्युफॅक्चरिंग आपण भारतात करू शकतो, त्याला 22 दिवस वगैरे जातात, पण ते चायनावरून 10 दिवसात मिळतात. पण त्याच्यासाठी लागणार इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन म्हणा किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी त्या मी घरात बसून केल्या. म्हणजे अक्षरशः आधार ओटीपी येतो, त्याच्यावर सगळं रजिस्ट्रेशन होतं, आयसी कोड असो, जनरेशन असो, बँकेचं काम असो, सगळ्या गोष्टी आता ऑनलाईन होतात. मी इथनं ऑर्डर टाकल्यापासून 10व्या दिवशी माझ्या हातात माझा पीसीबी चायनामधनं बनवून असतो. ही जी सगळी सिस्टीम इतके दिवस नव्हती आपल्याकडे, किंवा इंटरनेट, जिओ एअर फायबर आलं किंवा ऑप्टिकल फायबर केबलचं इंटरनेट आता माझ्याकडे आहे, इंटरनेट आहे, नेट बँकिंग आहे, युपीआय आहे, तर एआय आहे. ह्याच्यापेक्षा, आणि एआयचाही आता मी बऱ्यापैकी वापर माझ्या कामामध्ये करायला सुरुवात केली, तर ह्याच्यापेक्षा आणि जर एवढ्या सोयी असतील, ट्रान्सपोर्ट हा एक विषय थोडासा अडचणीचा आहे, पण तोही आता बऱ्यापैकी कमी होत चाललाय दिवसेंदिवस. बरोबर. तुमचा ग्राहक वर्ग कुठल्या एरियातला जास्त आहे आणि आतापर्यंत तुमचा एरिया कुठपर्यंत गेलेला आहे? सध्या आपण गोव्यापासून गुहागर पर्यंत वरती स्टार्टर पुरवतोय. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे बऱ्यापैकी कोकणपट्टा आपण कव्हर केला. केलेला. कारण त्याच्यामध्ये कसं असतं की बाकी कंपन्यांचे स्टार्टर येत आहेत, पण आपण कोकणातल्या इथल्या वातावरणाला सूट होणारं जे प्रॉडक्ट आहे त्या प्रकारचं बनवलंय आणि वापरायला अतिशय सोपं अशा प्रकारे बनवलंय. त्याच्यामुळे लोकांचा आपल्याकडे ओढा जास्त आहे. योगेशजींच्या आई आपल्यासोबत आहेत. काकू नमस्कार. नमस्कार. तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण दादांच्या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी आणि त्यांचा जो पूर्ण प्रवास राहिलेला आहे तो बघण्यासाठी आणि आपल्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहोत. आणि तुम्ही हा प्रवास सर्वात जास्त जवळनं सुरुवातीपासून बघितला आहात असं म्हणायला हरकत नाही. हो. तर आज काय भावना आहे मनात की इतका मोठा व्यवसाय दादाने उभा केलेला आहे, इतक्या सगळ्या अडचणी आयुष्यात येऊन सुद्धा, त्याबद्दल काय सांगाल? आज जर विचार करायचा झाला तर त्याच्यावरचं वडिलांचं छत्र लवकर हरपलं. शिक्षणाला पुण्यात राहून सुद्धा तो शहराकडे वळला नाही. काकूंच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि स्वाभाविक आहे, कारण ही स्टोरी, ही गोष्ट अशी आहे दादांची की आपण काकूंच्या भावना समजू शकतो. काकू काय हरकत नाही, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. आणि अशा प्रकारची अभिमानास्पद गोष्ट आहे मात्र की इतक्या संकटांवर मात करून हो. त्याने आज हे साम्राज्य उभं केलेलं आहे. हो. याचा आम्हा सर्वांनाच अभिमान आहे आणि एक आई म्हणून तुम्हाला सर्वात जास्त अभिमान जास्त त्या अभिमान गोष्टीचा आहे. आणि तो शहराकडे वळला नाही म्हणून आज मी इथे माझ्या घरात त्याच्या सोबतीने राहू शकते. खरं. हा मला सगळ्यात आनंद आहे. नाहीतर तो जिथे कुठे मुंबईच्या एका खोलीत राहिला असता तिथे मला जाऊन राहायला लागलं असतं. मला जुळी मुलं आहेत. त्यांचं नाव योगेश आणि भक्ती. योगमार्ग आणि भक्तिमार्ग ह्याच्यातून एक मला प्रचिती आलेली, ती मी छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते आहे की आपण जे करत असतो त्याचं परमेश्वर आपल्याला फळ देत असतो. मी गजानन महाराजांची पोथी जवळजवळ 40 ते 50 वर्ष वाचते आहे की ते वाचल्याशिवाय मला चैन पडत नाही. त्याच्यानंतर वाड्याला दत्तकृपेला दत्ताचे बाळ ओटीत घालून ती मुलं मला झालेली आहेत. पुढे डॉक्टरने पुढची तारीख दिलेली असून मुलांचं षष्ठीपूजन हे दत्त जयंतीच्या दिवशी झालं आमच्या. आणि दुसरी गोष्ट, गजानन महाराजांची मी पोथी वाचत होते, त्यांचा मला परिचय असा की मी प्रार्थना केली त्यांना, कारण डॉक्टरने मला सांगितलं होतं फेलोपियन ट्यूब चोकअप आहेत आणि ते ऑपरेशन केलं तरी ह्या बाईला मूल होणं शक्य नाही. महाराजांना मी प्रार्थना केली की मला बाहेर सगळ्यांना मुलं आहेत,
माझाही चेहरा तुम्ही हसरा करा, माझंही तोंड हस्तमुख करा. तर त्यांनी अक्षरशः प्रार्थना ऐकली. मला दिवस राहिले. त्यानंतर सासूबाईंना माझ्या स्वप्न पडलं की शेजारी गजानन महाराज गेलेले आहेत आणि त्यांना आमच्या शेजारी ठेवलेलं आहे. त्या तिकडे बघायला गेल्या कोणाबरोबर तरी. बघता बघता त्या अशा बघत असताना छोटं मूल झालं तिथे त्यांचं. त्यांनी त्या मुलाला विचारलं, त्याला विचारा आमच्याकडे येतोय का. त्याने मान हलवली. त्या मुलाला दुसऱ्याच कोणाकडे त्याने दिलं, घरी आणलं. माझे चुलत सासरे इथे आलेले होते स्वप्नातच त्यांच्या. त्याने अंथरूण सारखं केलं, ठेव इथे असं सांगितलं. तर त्याचप्रमाणे प्रचिती अशी, मुलं झाल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमधनं घरी आलो तेव्हाही त्याच माझ्या सासऱ्यांच्या घरी आम्ही आलो आणि त्यांनी स्वच्छ अंथरूण तसंच केलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं की ठेव याच्यावर. आणि आम्ही दोन्ही मुलांना त्या अंथरुणावर ठेवली. किंवा मुलं घरी आल्यानंतर त्यानंतर सुद्धा माझ्या स्वप्नात सर्प आला. एक विचित्र माणूस आला, म्हणजे तो आम्हाला त्रास द्यायला बघत होता. तो माणूस, त्याच्या पाठी तो सर्प लागलेला आणि त्याच्या मागून माझी जाऊ आणि मी मुलांना घेऊन चालत होतो मुंबईच्या ब्रिजवरून डोंबिवलीला. आमच्या पायरीशी आलो, आम्ही तिर्लोटच्या पायरीशी आलो. त्याने मला मान डोलवून दाखवली, मान खाली ठेवली, तो माणूस नाहीसा झाला आणि आम्ही घरात प्रवेश केला. सर्प उभा झाला म्हणजे आमचा ठिकाणदार. त्यालाही आम्ही नारळ ठेवल्यानंतर त्याच महिन्यात मला दिवस राहिले. म्हणजे हे 2-3 गोष्टी एकत्र येऊन ही जुळी मुलं माझी झालेली आहेत. म्हणजे अशी सगळी ह्याच्या मागची स्टोरी आहे. देव आहे म्हणावा तर आहे, नाही म्हणावा तर नाही. श्रद्धा तुमच्या मनातली हीच तुम्हाला फलप्राप्ती देते आणि त्याची फलप्राप्ती म्हणून आज मी या उमऱ्यावर निश्चिंतपणे उभी आहे की मला आज कसलीही चिंता नाहीये. मुलगा माझं सगळं बघतोय, सून माझं सगळं करतेय, मुलगी अधूनमधून येते. त्यामुळे आज माझ्यासारखं सुखी कोणीच नाहीये. मला सांगा तुमचं पूर्ण नाव आणि तुमचं माहेर कुठे होतं? माझं माहेर दाभोळ्याला. माझं नाव छाया रमेश दीक्षित. दाभोळ्याला विवेक बापट जर ज्योतिष ऐकून माहीत असतील, तो माझा धाकटा भाऊ. अच्छा. पूर्वाश्रमीचं काय नाव तुमचं? पूर्वाश्रमीचं छाया अनंत बापट. कसं होतं घर वगैरे? मोठं होतं, लहान होतं? घर मोठं होतं तसं. आम्ही 4च जण होतो वास्तव्याला तिथे. बाकी सगळी भावंड वडिलांची बाहेर असायची आणि गरिबीची स्थिती होती. पण त्या गरिबीच्या स्थितीत सुद्धा आम्ही आनंदात राहायला आम्हाला परिस्थितीने शिकवलं. आम्ही आनंदात दिवस जगलो तिथले सुद्धा. तिथल्या वेगवेगळ्या, आई परिस्थिती नाही म्हणून वेगवेगळ्या पातळ भाज्या करायची, वेगवेगळ्या भाकरी करायची. बरोबर. कारण पोळीला तेल लागतं. मग त्या ह्याच्यात देवांजवळ तेलाची काटकसर, सगळंच एकूण काटकसरीतून जीवन जगल्यामुळे मला इथेही चांगल्या तऱ्हेने संसार करता आला. बरोबर. त्याची शिदोरी बरोबर असल्यामुळे. बरोबर. म्हणजे तुम्ही एक हलाखीची परिस्थिती लहानपणापासून बघितलेली आहात आणि आज मात्र दादांनी आपली परिस्थिती एकदम खूप छान पद्धतीने सुधारलेली आहे. हो, सुधारलेली आहे. आणि त्याला त्याच्या बायकोची सुद्धा पूर्ण मोलाची साथ आहे. खरंय. त्यांच्याही बोलण्यात आलं, तुमची साथ त्यांना सुद्धा जी मिळालेली आहे. आता त्यांनी सांगितलं की सासूबाईंकडनं पण अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांची पण पार्श्वभूमी खडतर राहिलेली आहे, माहेरचा जो भाग आहे. परंतु त्याची जाणीव ठेवून तुमची त्यांच्याशी असलेली वागणूक आणि तुमचं जे नातं आहे ते जसं एखाद्या आईचं आणि मुलीचं नातं असतं त्याच पद्धतीचं तुमचं एकमेकींची नातं आहे हे लक्षात आलं. आज प्रामुख्याने आपण दादांच्या व्यवसायाबद्दल बोलायला आणि बघायला आलेलो आहोत. तर हा व्यवसाय त्यांनी अशा परिस्थितीतून, त्यांचं जे हाताचा विषय त्यांचा जो झालेला आहे त्या परिस्थितीतून सुद्धा त्यांनी माघार न घेता, फिनिक्स पक्षाच्या झेप जशी घेतो राखेतून उडून, खरंय तशा पद्धतीने तो खंबीरपणे उभा राहिला. पण त्याच्यावर परिस्थितीने लवकर त्याला मोठा केला. ते गेले आणि अक्षरशः 5 मिनिटात तो मोठा झाला की आई, आपण दोघं आता एकमेकांना आहोत. आपण एकमेकांच्या साथीने हे पुढे आयुष्य जगायचं आहे. बरोबर. त्यामुळे माझीही जबाबदारी वाढली, त्याचीही जबाबदारी वाढली आणि ती त्याने पूर्णपणे निभावली. तर धन्यवाद दादा. आज तुम्ही आम्हाला तुमच्या व्यवसायाची खूप छान पद्धतीने माहिती दिलीत. त्याचप्रमाणे आपल्या स्टाफने सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य केलं, आपल्याशी गप्पा मारल्या आणि तुमच्या कुटुंबियांनी सुद्धा आमच्याशी गप्पा मारल्या. तुमच्यासारख्या व्यावसायिकांमुळे आम्ही ठामपणे सांगू शकतो, आवाहन करू शकतो खरं तर
की कोकणात परत या किंवा कोकणातल्या करण्यासारखं खूप काही आहे. जिवंत उदाहरणं तुमच्यासारखे व्यावसायिक आहेत, तुमच्यासारखे तरुण आहेत. तर तुम्ही एक प्रेरणा आहात नक्की. आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी आणि यातून नक्कीच कोणी ना कोणीतरी प्रेरणा घेईल. कारण हा व्यावसायिक व्हिडिओ मुळीच नव्हता, प्रमोशनल होय. व्हिडिओ नव्हता. नक्की. आपण त्या दृष्टीने करायचं झालं असतं तर फार अन्य गोष्टींवर भर दिला असता. बरं. परंतु कुठून तरी यातून कोणीतरी काहीतरी घ्यावं, शिकावं हा आपला प्रामाणिक उद्देश होता आणि तो व्हिडिओतून या सफल झाला असावा याचा मला विश्वास वाटतो. खूप खूप धन्यवाद तुमचे आणि तुमच्या सर्व स्टाफचे, कुटुंबियांचे. नमस्कार.